नमस्ते मंडळी. तर चला, वेलकम टू माय चॅनल पल्लवीज पॅराडाईज. आणि चला तर मग आपण आज बनवणार आहोत कॅरेट जिंजर सूप. ही खूप मुलांसाठी थंडीच्या दिवसामध्ये लाभदायक अशी ही रेसिपी आहे. खूप छान आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. आणि दुसरी आहे ती व्हेज मंचाव सूप रेसिपी आहे. ती आपण मोठ्यांसाठी ही व्हेज मंचाव सूप रेसिपी बनवणार आहोत. आणि तर बघू शकता या दोन्ही रेसिपीज किती यम्मी झालेल्या आहेत. तर चला बघूया त्या कशा यम्मी झालेल्या आहेत. तर मी इथे एक पॅन मोठा घेतलेला होता, त्याच्यामध्ये बटर मेल्ट करण्यासाठी टाकलेलं होतं. हवे तर तुम्ही तेलही टाकू शकता. तर त्यामध्ये 4 अशी काळी मिरी, 1 तमालपत्र आणि जिंजर कापून टाकलेलं आहे, आलं आणि 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. आणि हे मसाले थोडे भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा मी असा उभा चिरून टाकलेला आहे. आणि थोडा तो फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गाजर आणि टोमॅटो असे चॉप करून घालत आहोत. तर चॉप केलेले टोमॅटो, गाजर आणि कांदा हे छानपैकी असं व्यवस्थित भाजून घ्यावेत बटरमध्ये. आणि आपल्याला जेमतेम जेवढं लागेल तेवढं पाणी घालणार आहोत. तर मी इथे फक्त अर्धा कप पाणी घातलेले आहे. पाणी घालताना एक लक्षात ठेवावे, गाजर आणि टोमॅटोची जेवढी पातळी आहे त्याच पातळीबरोबरच आपण पाणी वापरायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही. आणि त्या पाण्यामध्ये आपण आता हे शिजून घ्यायचं आहे 5-6 मिनिटासाठी. आणि आपण इकडे दुसऱ्या गॅसवर जे व्हेज मंचाव सूपला जे क्रिस्पी नूडल्स आपल्याला लागतात, जे की सर्वांचे फेवरेट असतात, त्याचे आपण इथे प्रिपरेशन करून घेऊया. तर मी इथं हक्का जो नूडल्स असतो त्याचं एक पाकिट घेतलेले होते. आणि ते पाकिट फोडून घेतल्यानंतर नूडल्स आपल्याला जेवढे हवेत तेवढे ते थोडंसं मीठ घालून ते बॉईल केलेले होते. आणि बॉईल केलेले नूडल्स आपण गाळून घेतलेले आणि थोडं त्याच्यावरती आपण गार पाणी घालून घेतलेलं होतं. आणि आपण आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर या नूडल्सवरती असे स्प्रिंकल केलेले आहेत. आणि हे छानपैकी कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स झाल्यानंतर आपण आता इकडे बाजूला पॅन एक गरम करूया, जो की आपण आता हे नूडल्स तळून घेणार आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपण आता हे नूडल्स छानपैकी मंद आचेवर क्रिस्पी ब्राऊनमध्ये आपण तळून घेणार आहोत. तर हे बघू शकता, मी आता या पद्धतीने हे नूडल्स घातलेले आहे तेलामध्ये तळून घेण्यासाठी. आणि ते एका मंद आचेवर क्रिस्पी होऊपर्यंत किंवा ब्राऊन कलरमध्ये येऊपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने माझे सर्व नूडल्स तळून झालेले आहेत. तर इकडे नूडल्सची आपली रेसिपी झालेली आहे, क्रिस्पी नूडल्सची. तर बघूया आपण गाजर रेसिपीकडे. तर चला, इथं आपलं गाजर छानपैकी बॉईल झालेलं आहे. थोडंसं मी त्याच्यामध्ये मीठ टाकायला विसरलेले होते, तर टाकून घेतलेले आहे. गाजर पूर्णपणे व्यवस्थित शिजल्यानंतर थोडं गार झाल्यानंतर मी इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ट्रान्सफर केलेले आहे आणि बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण इकडे पॅनमध्ये बटर मेल्ट करण्यासाठी ठेवूया. आणि बटर मेल्ट झाल्यानंतर लागलीच आपण त्यामध्ये ही कॅरेट प्युरी जी केलेली होती ती आपण घालूया. हवे असल्यास तुम्ही ही प्युरी गाळूनही घेऊ शकता. तर बघू शकता मी अशा पद्धतीने आता ही प्युरी या बटरमध्ये घालून एक छानपैकी उकळी आणते. आणि 1 टेबलस्पून इथे आता मिरी पावडर घातलेली आहे मी. तर घालून छानपैकी मिक्स करून घेऊया. तर इथे आता मी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. कम्प्लिटली ऑप्शन आहे गाईज, तुम्हाला हवे तर तुम्ही ते घालू शकता. थोडंसं सूपला व्यवस्थित छान कलर येतो त्यासाठी आपण ती टाकलेली आहे कलरसाठी. आणि थोडीशी फ्रेश क्रीम आणि 1 टेबलस्पून मीठ घातलेली आहे. चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकता. आणि जरासं मला प्युरी ठीक वाटते त्यासाठी मी पाणी ॲड केलेले आहे. आणि पाणी ॲड केल्यानंतर आता मी छानपैकी अशी मस्त उकळी येऊपर्यंत हे शिजवणार आहे. तर इथे बघू शकता थोडंसं मला अजून घट्ट वाटत आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी बॅलन्स करण्यासाठी मी आता पाणी जस्ट घातलेली होती. आणि हे बघू शकता किती छान दिसते आहे. प्युरी रेडी झालेली आहे. आता आपला हा सूप मस्त रेडी झालेला आहे. गरमागरम सूप आपण आता सर्व करण्यासाठी घेऊया. थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर शिंपडून आपण थोडंसं क्रीम असे पसरून घेऊयात. आणि मस्तपैकी आपण आता सर्व करायला घेऊयात. तुम्हाला दाखवतेच मी आता कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे सूपची. तर हे बघू शकता सूप रेडी आहे. पिण्याजोगं खूप छान असं पातळ नाही आणि असं घट्ट नाही, मध्यम व्यवस्थित असं हे सूप रेडी आहे. आणि चला तर मग आपण व्हेज मंचाव सूपकडे वळूया.
मी इथे एक असा मोठा पसरट पॅन घेतलेला होता. त्याच्यामध्ये थोडं बटर मेल्ट करण्यासाठी टाकलेलं होतं. बटर किंवा तेल हे तुम्ही तुमच्या ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते घालू शकता. आणि असं मी खिसून घेतलेलं लसूण आणि आलं 1 चमचा घातलेली आहे. हे छानपैकी असं रोस्ट करून घेऊया तेलामध्ये. जास्त असं फ्राय नाही करायचं आहे, थोडंसं उग्रवास गेला की त्याच्यामध्ये आपण आता ऑनियन टाकलेला आहात. कांदा 2 कांदे असे छानपैकी बारीक चिरून मी घालून ते फ्राय करून घेतलेले आहे. गोबी पत्ता 1 फुल बाउल घातलेला आहे मी, छानपैकी एकदम बारीक असं कट करून घातलेला आहे. आणि इथे आता मी 1 कप किसून घेतलेला गाजर घातलेली आहे. स्वीट कॉर्न 1 कप घेतलेली आहे मी. आणि आता इथे मी शिमला मिरची 1 छानपैकी बारीक कट करून आता इथे या व्हेजीज अशा सगळ्या मी घातलेल्या आहेत. व्हेजीज ह्या तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. पण मी तुम्हाला सांगते, सूप करताना शिमला मिरची हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी या ज्या व्हेजीज घातलेल्या आहेत त्या बेस व्हेजीज आहेत. बाकीच्या तुम्ही कोणत्याही बीन्स वगैरे तुम्ही ॲड करू शकता. तर या मी ज्या घातलेल्या व्हेजीज आहेत त्या बेस आहेत. सो या तुम्ही स्किप करू नका, हे मी तुम्हाला सांगून देते. आता हार्ट ऑफ दिस सूप दॅट इज सोया सॉस 2 टेबलस्पून. हे स्किप करायचंच नाही आणि याला दुसरं काही ऑप्शनही नाही. सो मी आता इथे सोया सॉस 2 टेबलस्पून घालून छानपैकी या व्हेजीज अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत. आणि इथे मी आता रेड चिली सॉस वापरलेली आहे 1 टेबलस्पून आणि टोमॅटो सॉस 1 टेबलस्पून. हे सगळं सॉस, टोमॅटो, व्हेजीज वगैरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपण इथे आता 1 कप वॉटर आम्ही ॲड करणार आहोत. यानंतर आपण कन्सिस्टन्सी चेक करूया, कारण याच्यामध्ये आपण थोड्या वेळानंतर कॉर्नफ्लोअर स्लरी घालणार आहे. त्यामुळे पाणी थोडंसं जास्ती वापरून आपण हे पहिल्यांदा मीठ आणि काळी मिरी पावडर घालून छानपैकी उकळी आणू द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी आणि व्हेजीची पातळी प्लस मी 1 टेबलस्पून मीठ ॲड केलेले होते आणि काळी मिरी. आता या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर हे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हे सूप दिसत आहे. आणि हलवल्यानंतर या सूपची कन्सिस्टन्सी बघू शकता. तर आपण हे उकळी आणून देऊयात. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर तर प्लीज जरूर करू शकता. आणि आपल्याला इकडे आता कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे आता 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर वापरले आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालून हे व्यवस्थित छानपैकी असं पेस्ट करून घेऊयात. तर बघू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी आणि कॉर्नफ्लॉवरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीने मी ठेवलेली आहे. आपण आता सूपकडे वळूयात. तर सूपला अशी छानपैकी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी यामध्ये असं घालायचं आहे. सो घालून छानपैकी व्यवस्थित हलवायचं. आणि आपण आता इथे ग्रीन चिली घालूयात. मिरच्या अशा बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. आणि कॉर्नफ्लॉवर स्लरीमुळे आपल्याला थोडा थिकनेस येतो या सूपला, तर ते खायला छान वाटतं, असं पाणी वाटत नाही. तर कॉर्नफ्लॉवर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा सूप इथे बघू शकता रेडी आहे. स्लरी घातल्यानंतर आपल्याला एक छानपैकी उकळी आल्यानंतर हा सूप असा रेडी आहे. तर हा सूप मी आता सर्व करण्यासाठी दुसरीकडे काढून घेत आहे. तर हे बघता किती छान असा सूप आणि यम्मी टेस्टी हेल्दी सूप हा रेडी आहे. या थंडीमध्ये खूप उपायकारक, खूप महत्त्वाचं आणि खूप हेल्दी असा सूप मी घरच्या घरी केलेला तयार आहे. तर अशा पद्धतीने आपण जे नूडल्स केलेले होते ते असे यावर घालून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हा सूप व्यवस्थित आणि खायला घेऊयात. तर हा हिवाळा असंच माझ्यासोबत तुम्ही प्लीज एन्जॉय करा. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर त्या तुम्ही लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघू शकता किती छान सूप दिसत आहे. सो लास्टपर्यंत राहण्यासाठी सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.